सो हॅलो गायस, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये लाईफ ऑफ कुंभार फॅमिली. आज दिदी नाही माझ्यासोबत. आजचा ब्लॉग मी सुरुवात करतो कारण की हा डेली ब्लॉग आहे. हाय गाईज. पप्पा पण बसले जाता बघू शकता. इथे थोडंसं दिसणार नाही, थोडंसं ते ट्रेड मार्केटचा बघता तिथे बसून ते दिसणार नाही. तर आज आहे आपल्या घरी भोगी आणि घरात बनते आज भोगीची भाजी. आणि का पप्पा कसली भाकरी बनते सोबत? ज्वारीची भाकरी. ज्वारीची का ज्वारीची भाकरी ना बाजरीची बाजरीची भाकरी आणि एक मिक्स भाजी बनते. तर सो आपली मम्मी आता मम्मी भाजी बनवते. ती मी तुम्हाला भाजी दाखवतो कशी बनवते आणि त्यात काय काय इन्ग्रेडियंट असतात. त्याची भाजीची रेसिपी ऑलरेडी अपलोडेड आहे मम्मीच्या चॅनलवरती, विनाज रेसिपी वर्ल्ड विथ फनमध्ये. तरी पण मी तुम्हाला दाखवतो कारण की हा आमचा मराठी रेसिपी वर्ल्ड. हां तेच, सॉरी माय मिस्टेक. हां, तर मग आजच्या ब्लॉगला आपण इथनंच सुरुवात करूया. चला तर मग आपण बघूया. आता पप्पा तर इथे सध्या बघू शकता, इथे ट्रेडिंग दिसणार नाही, लॅपटॉपवरती आहेत ते. थोडं ट्रेड मार्केट चेक करत आहेत ते बसून. चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सो गाईस, चला तर मग तुम्हाला दाखवतो भोगीची भाजी बनते कशी प्रकारे आणि त्यात काय काय माझी मम्मी टाकते. ही भाजी म्हणजे आमच्या घरात सगळ्या प्रकारचे कोकणी मसाले यूज करतात कारण माझी मम्मी कोकणातून बिलॉंग करते. तर चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तो बघू शकता मम्मीने आता नुकती भाजी बनवायला सुरुवात केली आहे आणि आपण पण बरोबर गुड टायमाला चालू केलेला आहे आपला ब्लॉग. मम्मी ह्याच्यात काय काय आहे हे सगळं? ह्याच्यामध्ये सगळे मिक्स कडधान्य आहेत. वांग आहे, बटाटा. हे वांग एवढं मोठं कापतात? वांग आहे, बटाटा आहे, गाजर आहे. आणि हे काय आहे हे सगळं? त्यानंतर हिरव्या भाज्या पण आहेत आणि कडधान्य असे दोन्ही मिक्स करून मी मिक्स भाजी बनवणार आणि आहे. हे आहे तिखट. तिखटच आहे ना? हा, हे लाल तिखट आहे, हळद आहे, हळद, तीळ, टोमॅटो, कढीपत्ता, कांदा आणि हे घरगुती वाटण आपण सिक्रेट आहे ते बनवलेलं हे आहे. आमचं घरगुती वाटण असतं. कोकणात कुठच्याही फॅमिलीमध्ये जा, जेवणामध्ये वाटण हे टाकलंच जातं कारण की आमच्या घरी हे वाटणाशिवाय जेवण जेवल्यासारखं वाटतच नाही. तर चला तर बघूया आता मम्मी काय काय करतात. मम्मी आता काय करणार सगळ्यात आता पहिले? आपण सर्वप्रथम तीळ घालणार आहोत फोडणीला, कारण आज तिळाचं खूप महत्व असतं. तीळ कुकर मध्ये का भाजी बनवतोस? पण तू कढईत पण बनवू शकत डायरेक्ट बनवणार आहे आपण. ती डायरेक्ट बनवते त्याच्यामुळे ती कुकर मध्ये बनवते. त्यानंतर कढीपत्ता घालणार आहोत. असा फोडणीचा असा आवाज येतो छान पैकी. त्यानंतर कांदा टोमॅटो घालायचा आपल्याला. आलं लसणाची पेस्ट आहे. पण आजच्या दिवशी भाजी बनवतातच का? ते विशेष भोगीसाठी ती बनवली जाते भाजी. Mix तुला कोणी शिकवली ही भाजी बनवायला? मला माझ्या आईने शिकवली. पण तू आम्हाला काय शिकवतच नाही. तू पण आम्हाला शिकवलं पाहिजेस ना या सगळ्या गोष्टी. तुम्ही शिकलं पाहिजे ना, आताच्या पिढीने सगळ्या गोष्टी जुन्या शिकल्या पाहिजेत. त्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये घालणार आहोत जे आपण वाटण तयार केलं आहे ते घालायचं आहे. बघू शकता काही ते वाटणामुळे नाही जेवणाला एक वेगळीच प्रकारचा टेक्स्चर येतो. या वाटणामध्ये सगळं असतं. खोबरं प्रमाण आमच्याकडे खोबरं वापरलं जातं सगळ्या जेवणात कारण कोकणी लोकांचं खोबऱ्यासोबत एक वेगळं नातं आहे. तुम्हाला माहित असेल कोकणी माणूस आणि नारळ किती नातं फेमस आहे. आमच्याकडे नारळ लय फेमस आहेत. ते भले कुठच्याही गोष्टीत असू दे. आंबे पण असतातच ते, पण नारळ आमचा जीव आणि प्राण आहे. नंतर आपण आता हे घरगुती लाल तिखट घालणार आहोत. बघू शकता त्याच्यामध्ये मम्मी ही काय टाकलंय? आपण मसाले टाकलेत, हे घरगुती मसाले. ही काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे मम्मीने वरून टाकलेली आहे कारण की आमच्याकडचं जे तिखट असतं ना ते भरपूर तिखट असतं. त्यानंतर आपण थोडी चिंच घालणार आहोत. आमच्याकडचं तिखट कसं असतं माहितीये का? तिखट मध्ये तिखट असतं ते प्रमाणाच्या बाहेर तिखट असतं, फक्त ना त्याला कलर नसतोय असतो. हिंग घालणार आहोत. कलर असतोय आपल्याकडे, आपला आता जुना झालाय मसाला म्हणून. आता यावर्षी आपण नवीन बनवणार. गाईज आमच्याकडे ना सर्व प्रकारचे मसाले बनवले जातात, पण माझी मम्मीची स्पेशालिटी एक ना गरम मसाला ना. गरम मसाला माझी मम्मी गरम मसाला एकदम बेस्ट बनवते. जर कोणाला ऑर्डर करायचं असेल ना तर सांगा. आता हे आपण सगळे घातले त्याच्यावर मटकीपासून. बिकॉज ना आम्हाला गरम मसाल्याची ऑर्डर पुण्यावरून वगैरे पण येतात. एवढा चांगला गरम मसाला असतो आणि आमचा गरम मसाला हा घरगुती असतो पूर्णप्रमाणे. मम्मी घरात बनवते सगळं आणि एक मार्केटपेक्षा एक चांगल्या कॉस्टमध्ये तुम्हाला आम्ही देऊ शकतो तो.
अशा प्रकारे पुण्यापर्यंत आमचा जातो गरम मसाला. अशा प्रकारे आपल्या भाज्या पूर्ण मिक्स करून एक 5 मिनिटं कुकरला झाकण लावून ठेवणार आहे. मग पाणी घालायचं आहे गाईज बघू शकता कसला भारी टेक्स्चर वाटतोय. आणि ह्याच्यासोबत भाकरी. वा. भाकरी आपण बाजरीची बनवणार आहे. त्याला पण आपण तीळ लावून करणार आहे, कारण आजच्या भोगीच्या दिवशी तिळाला खूप महत्त्व असतं. हा व्हिडिओ आणि भोगीच्या दिवशीच आम्ही शूट करतोय आणि या दिवशी हा लगेच अपलोड होणार आहे. तुम्हाला बघू शकता. आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत त्यामध्ये. मस्त टेक्स्चर आलेला आहे, देख सकते हो. बघू शकता पाणी टाकलेलं आहे. आणि आता मी तुम्हाला लास्टला दाखवतो की आपली भाजी आणि भाकरी कशी दिसेल ते. मस्त टेक्स्चर आलेलं आहे. आपण डायरेक्ट लावले कुकरला, कारण आम्हाला आज खूप लेट झालेलं आहे त्याच्यामुळे. गाईज बघू शकता मम्मीनी भोगीची भाजी बनवलेली आहे मिक्स करतानाची मिक्स भाजी. मम्मी ही भाजी कशी लागते? ही भाजी आपण आपली मिक्स भाजी भोगीची तयार झालेली आहे कोकणी पद्धतीने, कोकणी मसाल्यात. पाहू शकता तुम्ही. हे बघू शकता या भाकऱ्या आहेत आणि ही आपली आणि मिक्स करतानाची भाजी आहे. बाजरीची भाकरी आहे. आपण तीळ, सफेद तीळ लावून भाकरी बनवलेली आहे. भोगी स्पेशल मिक्स भाजी कोकणी मसाल्यामध्ये बनवलेली पाहू शकता तुम्ही. तर तुम्ही पण एक खायला या भोगी स्पेशल मिक्स भाजी. खूप चवदार रुचकर अशी कोकणी मसाल्यामध्ये बनवलेली आहे. आणि भोगीच्या सर्व YouTube परिवाराला आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा. सो गाईज आपला आजचा डेली ब्लॉग झालेला आहे. दीदी आजच्या ब्लॉग मध्ये नाहीये, कारण दीदी जॉब इंटरव्ह्यू साठी थोडे बाहेर गेलेले आहे. म्हणजे ती सध्या आउट ऑफ टाउन आहे. इथे झालेला आहे. पप्पा आता ही भाजी आणि भाकरी लगेच खायला बसेल थोड्या वेळात. तर मग चला तर मग आपण आपल्या आणि आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये दादा आणि वहिनी नाही आहेत, कारण की ते थोडेसे बिझी आहेत सध्या, फिरायला वगैरे गेले. अरे रडिया दीदी मी नाहीये ना, ती इंटरव्ह्यूला गेले आउट ऑफ टाउन थोडंसं. अच्छा. तर चला तर मग आपल्या आजच्या चौथ्या व्हिडिओला लाईफ ऑफ कुंभार फॅमिली, तुम्ही आज नाव बरोबर घेतलं, लाईफ ऑफ कुंभार फॅमिलीच्या आजच्या व्हिडिओला एंड करूया. तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आमचा अजून एक चॅनल आहे विनाज मराठी रेसिपी विथ फन. त्याच्यावरती ह्याची पूर्ण रेसिपी टाकलेली आहे ऑलरेडी. 2 वर्ष झालेली तिला टाकून. ती तुम्ही सुद्धा पाहू शकता. तर चला तर व्हिडिओ पुढच्या रेसिपीमध्ये. बाय, लव्ह यू अँड शेअर अँड सबस्क्राईब दिस चॅनल.